तुझ्या आज वर्षातलं शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण अगदी थोड्याच वेळात सुरू होतंय। ग्रहण काळ हा खगोल अभ्यासकांसाठी एक विशेष पर्वणी असतो। पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे तिन्ही एका सरळ रेषेत आल्यावर ही खगोलीय घटना घडते। आज होऊ घातलेलं चंद्रग्रहण खग्रास म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण आहे। असेच चंद्रग्रहणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत। कोणते आहेत ते 3 प्रकार पाहूया एक खास रिपोर्ट। ग्रहण लागणं म्हणजे त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्य पृथ्वीवरनं दिसेनासा होतो। त्यामुळे हा काळ सूर्यग्रहणाचा काळ समजला जातो। हे ग्रहण नेहमी अमावस्येला असतं। जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि संपूर्ण चंद्र किंवा चंद्राचा काही भाग पृथ्वीवरनं दिसेनासा होतो। त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात। चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होतं। आता पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी ती किती प्रमाणात पडते त्यानुसार चंद्रग्रहणाचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे खग्रास चंद्रग्रहण। आज म्हणजेच रविवार आणि सोमवारच्या काळात जे चंद्रग्रहण होणार आहे ते खग्रास चंद्रग्रहण आहे। याचा अर्थ सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येईल आणि ती एका सरळ रेषेत येईल। त्यामुळे पूर्ण पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल। पृथ्वीचा आकार चंद्राच्या 4 पट असल्यानं चंद्राचा रंग पूर्णपणे बदलतो आणि गडद लाल होतो। जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या गडद सावलीतून म्हणजेच अमरामधून प्रवास करतं तेव्हा संपूर्ण चंद्राला ग्रहण लागतं आणि याला आपण खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो। खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र हा पूर्णपणे नाहीसा न होऊन तो आपल्याला लालसर दिसतो। त्यामागचं कारण असं, सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवर येतोय, पृथ्वीच्या वातावरणात पडतोय, त्याचं अपस्करण होतं आणि इतर रंग विरून जातात आणि लाल रंग चंद्रापर्यंत पोहोचतो आणि तो चंद्रबिंबावर पडतो आणि म्हणून आपल्याला चंद्र हा लालसर रंगाचा दिसतो। आजच्या ग्रहणाची खग्रास अवस्था ही रात्री 11 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे। ह्या अवस्थेत चंद्रग्रहण आपल्याला नुसत्या डोळ्यांनी कुठल्याही उपकरणांशिवाय बघता येतं आणि हा एक नक्कीच सुखद अनुभव असतो। सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण लागतं। जर पृथ्वी, सूर्य आणि चंद्र ही सावली पूर्ण पडली नाही तर चंद्राचा काही भाग गडद लाल आणि उरलेला भाग नेहमीप्रमाणे पांढरा दिसतो। त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात। जेव्हा चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या गडद सावलीतून किंवा दाट सावलीतून म्हणजेच अमरातून प्रवास करतो तेव्हा त्याच भागाला ग्रहण लागतं आणि ह्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो। चंद्राचा उर्वरित भाग हा पृथ्वीच्या गडद सावलीच्या बाहेर असतो। आजच्या ग्रहणाची खंडग्रास अवस्था ही 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ह्या अवस्थेत आपल्याला चंद्रग्रहण हे साध्या डोळ्यांनी कुठल्याही उपकरणांचा वापर न करता बघता येतं, अनुभवता येतं। ह्याला पार्शल लुनार एक्लिप्स असंही म्हणतात आणि छायाकल्प चंद्रग्रहणाला पेनम्ब्रल लुनार एक्लिप्स असंही म्हणतात। छायाकल्प चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीचे 2 प्रकार आहेत, प्रच्छाया आणि उपछाया। जेव्हा चंद्रावर पृथ्वीची प्रच्छाया पडते तेव्हा खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसतं। जेव्हा चंद्रावर पृथ्वीची उपछाया पडते तेव्हा जे ग्रहण लागतं त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात। चंद्रग्रहणाच्या मुख्य 3 अवस्था असतात, छायाकल्प चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण। पृथ्वीची सावली अंतराळात सतत असते। सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवर पडत असतो त्यामुळे पृथ्वीच्या 2 प्रकारच्या सावली असतात। एक विरळ किंवा उपछाया ज्याला पेनम्ब्रा असं म्हणतात आणि दुसरी गडद किंवा दाट छाया ज्याला अमरा असं म्हणतात। जेव्हा चंद्राचा प्रवास हा पृथ्वीच्या सावलीतून होतो तेव्हा चंद्रग्रहण होतं। जेव्हा चंद्राचा प्रवास हा पृथ्वीच्या विरळ सावलीतून किंवा उपछायेतून होतो तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण असं म्हणतात। ह्यावेळी चंद्रप्रकाशात पडणारा फरक हा खूप कमी असल्याने नुसत्या डोळ्यांनी आपल्याला ते जाणवत नाही, पण आपण दुर्बिणीतून किंवा कॅमेरामधून निरीक्षण करत असू तर मात्र आपल्याला हा फरक जाणवतो। आजच्या ग्रहणाची छायाकल्प अवस्था ही 8 वाजून 58 मिनिटांनी सुरू होणार आहे। चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण दोन्हीही खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी असते।
आज होऊ घातलेलं ग्रहण असंच आहे. 2025 मधलं हे शेवटचं खग्रास चंद्रग्रहण. हे उघड्या डोळ्यांनी बघताही येणार आहे, शिवाय हे ग्रहण भारतातनंही दिसणार आहे. त्यामुळे ज्यांना सहज शक्य असेल त्यांनी ही खगोलीय पर्वणी चुकवू नये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. तर हिमालय चंद्रग्रहणाला आता सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आपण समजून घेऊयात. अरविंद परांजपे हे जोडले गेलेले आहेत, नेहरू तारांगणचे संचालक आहेत. अरविंदजी, चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे म्हणजे नेमकं काय? ही सुरुवात म्हणजे नेमकं काय? बघा, मगाशी आपण चॅनलवरती बघितलं की पृथ्वीच्या ज्या 2 छाया असतात, तर त्याच्यातली जी पहिली छाया म्हणजे गडद छाया आहे ती अजून त्याला वेळ लागणार आहे, पण जी त्याच्यातली हलकी छाया जी आहे त्या छायेमध्ये, पृथ्वीच्या छायेमध्ये चंद्राने प्रवेश केलेला आहे. आणि ह्याला आपण एक प्रकारे म्हणतो की ह्या चंद्रग्रहणाची सुरुवात आता ह्या घटकेला झालेली आहे. अरविंदजी, सगळ्यांना उत्सुकता आहे ते म्हणजे हा लाल बुंद किंवा रक्तचंद्र नेमका कधी बघायला मिळेल? साधारणपणे कधी तो रेड ब्लड मून पाहायला मिळणार आहे? कारण सगळ्यांना ही उत्सुकता आहे. हा, तर ते आहे ते मध्यरात्रीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळेल. आताच तुम्ही आकडे पण चांगले दाखवलेले होते. तर इथे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला हा ब्लड मून किंवा रक्तचंद्र वगैरे का असा दिसतो. खरं म्हणजे ही संकल्पना खूप म्हणजे असा चंद्र लाल दिसणं ही आपल्याला बरेच वर्ष माहिती होती, वर्षानुवर्ष माहिती होती, पण नजीकच्या काळामध्ये काही विज्ञान प्रसारकांनी त्याला रक्तचंद्र चंद्र वगैरे म्हणायला सुरुवात केली आणि ती आणखीन पॉप्युलर झाली. तर ह्याच्या मागे कारण काय असतं की जसं आपल्याला उगवता सूर्य किंवा उगवता चंद्र आपल्याला लालसर दिसतो, आणि त्याच्या लालसर दिसण्यामागचं कारण असं आहे की सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातनं गेल्यावरती त्याच्यातला निळा भाग जो आहे तो विखुरला जातो आणि लाल भाग आपल्यापर्यंत पोहोचतो. तसा हा पूर्ण गोलाकार पृथ्वीची जी छाया आहे त्या पृथ्वीच्या वातावरणामधनं सूर्यप्रकाश गेल्यानंतर फक्त जो लाल भाग आहे प्रकाशाचा तो चंद्रावरती दिसल्यामुळे आपल्याला तो विटकरी की लाल सर ह्या रंगाचा दिसतो. अगदी भडक लाल दिसत नाही, पण विटकरी लाल रंगाचा दिसतो आपल्याला. जसं आपण सांगितलं की तो मध्यरात्री दिसणार आहे, मध्यरात्री ज्या वेळेला तो दिसेल तिथपासून पुढे किती वेळासाठी तो पाहता येणार आहे? खरं म्हणजे आता तुम्ही जे विचारतात माझ्याकडे आकडे नाहीये, पण जेव्हा ग्रहणाची मध्यभाग असते त्याच्यापासून सुमारे 5-7 मिनिटं आधीपासून त्याच्यानंतर 5-6 मिनिटं नंतरपर्यंत तो दिसतो. काही वेळेला थोडा आधी पण दिसू शकतो आणि त्याला कारण वेगळी असू शकतात. म्हणजे आपल्या जर पृथ्वीच्या वातावरणामध्ये जर धुलीकण असतील तर तो जास्ती वेळ आपल्याला गडद चंद्र दिसतो. तर मला आठवतंय मागे मला वाटतं 1992-93 ची गोष्ट असेल की जेव्हा इंडोनेशियामध्ये एका ज्वालामुखीचे मोठा उद्रेक झाला होता आणि त्याच्यामुळे बारीक धुलीकण जे आहेत ते आकाशात आपल्या पृथ्वीच्या वातावरणात पसरले गेले होते. आणि त्यावेळेस जे ग्रहण होतं तिथे ते रक्तचंद्र वगैरे दिसण्याचा प्रकारच नव्हता, कारण ते पृथ्वीचं वातावरण इतकं शोषून घेतलं होतं की काही काळ साधारण 5-7 मिनिटं आम्हाला आकाशात चंद्र सुद्धा दिसत नव्हता. ही अशी खूप लक्षात राहिलेली गोष्ट आहे. तर अशी वेगळी कारणं असू शकतात की ज्यामुळे तो आपल्याला किती लाल दिसेल किंवा दिसणार नाही हे सांगता येतं. नक्की, जसं आपण म्हटलेलं आहे की चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे. विविध ठिकाणची आपण चित्र पाहतो आहोत ऋतुजा. तिथे अगदी एक कोपऱ्यातला एक भाग चंद्राचा तो असा काळोखात गेल्यासारखा वाटतोय. चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आणि त्यामुळे पुढचा एक आणखीन उत्सुकतेचा प्रश्न जो अनेकांच्या मनात असतो, विशेषतः भारतामध्ये, तो आपण आपला प्रश्न विचारणार आहोत. आपल्याबरोबर आहे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे, आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासाठी हा प्रश्न. नरेंद्रजी, या कार्यक्रमात स्वागत आहे. आजचं जे हे चंद्रग्रहण आहे ते कोणकोणत्या राशींसाठी शुभ आहे किंवा अशुभ आहे? आजचं चंद्रग्रहण जे आहे हे मेष, वृषभ या राशींना अत्यंत उत्तम आहे. कन्या राशीसाठी अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे या राशींना त्याचे अत्यंत शुभ फलं मिळतील अशी स्थिती याच्यात दिसते. धनुराशीसाठी पण चांगलं आहे. आणि साधारण जी जलतत्वांची राशी यांना ते अशुभ आहे. म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी हे ग्रहण फारसं योग्य नाही. आणि ज्या बाकीच्या राशी त्यांना मिश्र स्वरूपाची फलं या चंद्रग्रहणाची आहेत. राशीचक्र जे आहे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे शुभ अशुभ परिणाम मानवी जीवनावर करतं. आणि राशी या मानवी जीवनावर प्रत्येकाचे कोणते ना कोणते राशी जगामध्ये असल्यामुळे त्याच्या जीवनात त्या प्रकारचे शुभ अशुभ परिणाम चंद्रग्रहणाचे मिळतात.
मेष राशीसाठी अत्यंत चांगला प्रभाव आहे. वृषभ राशीसाठी चांगला प्रभाव आहे. मेष राशी, कारण चंद्रमा मनसो जाता चक्षु, मनावर त्याचे परिणाम होतात. शुभ अशुभ परिणाम किंवा मनेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष असं श्री गीतेत म्हणते. म्हणजे मनाच्या असणारे जी गोष्टी आहेत त्या मानवी जीवनावर परिणाम करतात. आणि मन हे चंद्राशी संबंधित आहे आणि हे चंद्रग्रहण असल्यामुळे त्या माध्यमातून शुभाशुभ परिणाम मानवी जीवनावर दिसतात आणि ते आहेत. तर त्या दृष्टीने या राशीचक्र याच्याशी संबंधित असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना अत्यंत चांगले परिणाम आर्थिक दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने असतील. वृषभ राशीच्या लोकांना धनसंपत्तीच्या दृष्टीने या ग्रहणाचे चांगले परिणाम मिळतील. कन्या राशीच्या लोकांना अत्यंत शुभ परिणाम येतील. धनु राशीच्या लोकांना शुभ परिणाम येतील. पण ज्या जलतत्वाच्या राशी आहे त्या ज्यांचे परिणाम या ग्रहणाचे अशुभ आहे, जसं कर्क राशी, आरोग्याचे परिणाम असू शकतात किंवा मानसिक अस्वस्थते, चंचलतेचे परिणाम जीवनात दिसतील. वृश्चिक राशीला सुद्धा आरोग्याचे परिणाम असू शकतात किंवा काहीतरी असणारे विचार किंवा एक प्रकारचे वादविवाद याचे परिणाम वृश्चिक राशीसाठी आहे. त्याप्रमाणे मीन राशीसाठी अशुभ परिणाम आहे. जलतत्वांच्या राशींसाठी अशुभ परिणाम या असणाऱ्या ग्रहणाचे, चंद्रग्रहणाचे आजच्या आहे. कारण हे खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे ते परिणाम विशेषत्वाने दिसतात असं आजचं एक मत. आणि ह्याला जोडून मला पुढचा प्रश्न सिद्धेश्वर यांना विचारायचा आहे. ज्या राशींसाठी हा अशुभ काळ मानला जाणार आहे त्यांनी नेमकं काय मग केलं पाहिजे या कालावधीमध्ये? आज चंद्रग्रहण होतं म्हणजे आजच त्याचा इफेक्ट होतो असं आपण मानायचं कारण नाही. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रत्येक राशीमध्ये 1.5 वर्ष राहू केतूचं भ्रमण असतो. तो 1.5 वर्षाचा काळ हा त्या राशीसाठी किंवा त्या व्यक्तीसाठी हा मधून अधून ज्यावेळेला त्या ठिकाणी काही गोष्टी होतील त्याचा तो परिणाम शुभ किंवा अशुभ होत असतो. विशेष करून राहू केतूचं भ्रमण हे पापग्रहांसारखं मानलं गेलेलं आहे. म्हणून पापग्रह हे कुठल्या राशीकडनं 3रं, 6वं आणि 11व्या स्थानातून शुभफळ देतं. म्हणून त्याच्यामध्ये ज्या राशींना 3, 6, 11 असं जे भ्रमण राहूचं आहे तर त्या लोकांना त्या ठिकाणी हे भ्रमण शुभफळ देणार असेल. मी जसं आता सांगितलं धारिणी सरांनी की मेष, कन्या आणि धनु ह्या राशींना 3, 6, 11 असे त्याचं त्या ठिकाणी भ्रमण असल्यामुळं ह्या लोकांना त्याचा वाईट परिणाम नाही होणार. म्हणजे आता शुभ मिळतील की हा वेगळा भाग आहे, पण वाईट तर नक्की नाही होणार. त्याच्या उलट जे वाईट परिणाम सांगितलेत कर्क, वृश्चिक, मीन या लोकांना 4था, 8वा आणि 12वा असं त्याचं कुंभ राशी येत असल्यामुळं ह्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. आता याचा परिणाम वेगवेगळे, जसं आता मकर राशीला आता मिश्र सांगितलंय, पण तरी सुद्धा आपण एक लक्षात घ्या की भारताची मकर राशी, आता भारताच्या मकर राशीला 2ऱ्या स्थानात हे ग्रहण होत आहे. आता हे ग्रहण चालू कधी झाले या राशीतलं ग्रहण? तर मे 2025 पासून नोव्हेंबर 2026 पर्यंत हे ग्रहण होणार आहे तिथे, किंवा राहू तिथं भ्रमण करतोय. आता आपण काय बघितलं तर धनस्थानामध्ये ग्रहण झाल्यामुळं भारताच्या आर्थिक स्थितीवरती याचा परिणाम झालेला आहे. ट्रम्प टेरिफमुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडचं आयात निर्यात ही मंदावली आहे किंवा त्याच्यावरती महाग होणार ह्या वस्तू त्यांच्या टेरिफमुळं भारताची आर्थिक स्थिती थोडीशी आता त्या ठिकाणी अस्थिर झालेली आहे ह्या गोष्टीमुळे. तर याचा धनस्थितीवरती परिणाम झाला, तोच व्यक्तिगत असू शकतो. ज्या लोकांची मकर असते त्यांच्या आर्थिक स्थितीवरती ह्या ग्रहणाचा 1.5 वर्षाच्या कालावधी परिणाम होऊ शकतो. तर त्यांना हे ग्रहणा दिवशी मग त्यांनी काय उपाय करायचे आपण सांगितले. जे उपाय सांगितले ते ग्रहण काळात केले तर त्याचा परिणाम जास्ती होईल. या लोकांनी जप दान धर्म केलं तर त्या ग्रहणाचा परिणाम 1.5 वर्षासाठी सुद्धा कमी होऊ शकतो, असं आपण त्याचा अर्थ घेतला पाहिजे. नुसतं आज जप दान केलं म्हणजे आजचा प्रॉब्लेम संपला असं नाही. तर ह्या 1.5 वर्षामध्ये यांना जे प्रॉब्लेम फेस करायचे आहेत, आता हे काय होतं की प्रत्येकाला होईल, त्या प्रत्येक कुंभ राशीला, प्रत्येक मकर राशीला होणार नाही. ज्या लोकांना राहू केतूच्या दशा अंतर्दशा आहेत त्यांना ह्या ग्रहणाचा मोठा इफेक्ट होऊ शकतो. अदरवाईज ज्या लोकांना त्या ठिकाणी चांगल्या दशा आहेत त्यांना याचा जास्ती परिणाम दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे एकाच राशीला 2 वेगळी फळं मिळू शकतात, कारण दशा अंतर्दशाचा पण आपल्याला विचार करतो किंवा मूळ पत्रिका त्याची कशी आहे, मूळ पत्रिकेत राहू कुठल्या स्थानामध्ये आहे याच्यावरून सुद्धा ह्या ग्रहणाचा किंवा ह्या राहूच्या भ्रमणाचा परिणाम हा आपल्याला बघायला लागतो. आणि मग त्या ज्यांना अनिष्ट आहे त्यांनी ह्या ग्रहण काळामध्ये जर राहू केतूशी जप दान केले त्या संदर्भात तर निश्चितपणे त्यांची अनिष्टता कमी होऊ शकते आणि पुढचा त्या ठिकाणी 1.5 वर्षाचा परिणाम हा आपण कमी करू शकतो. अरविंदजी, पुढचा प्रश्न असा आहे की दर पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही किंवा दर पौर्णिमा किंवा अमावस्येला ग्रहण होत नाही, यामागचं नेमकं खगोलीय कारण काय? बघा, ज्या पातळीमध्ये पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते आणि ज्या पातळीमध्ये चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो, तर ह्या 2 पातळींमधला जो कोन आहे तो सुमारे 5 अंशाचा आहे.
आणि ह्या पातळ्या जेव्हा एकमेकांना छेदतात तर तिथेच ते राहू आणि केतूंचा तो बिंदू मानला जातो. तर जेव्हा अशी परिस्थिती येते की जी छेद रेषा जी आहे ती जेव्हा एका रेषेमध्ये येऊन सूर्य, पृथ्वी आणि चंद्र बरोबर एका रेषेत येतात, म्हणजे त्याच्यातलं कोनीय अंतर जे आहे ते 5 अंशाच्या खाली असतं, तेव्हा ही ग्रहणं आपल्याला दिसतात. अन्यथा पृथ्वीचा छाया जी आहे ती सतत पडतच असते आणि त्याच्यामध्ये तो चंद्र येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये असं म्हणतात, अशा कारणाने ही ग्रहणं होतात आपल्याकडे पृथ्वीवरती दिसतात. बरं, आणखीन एक जो प्रकार आहे पेनम्ब्रल चंद्रग्रहणाचा, तो साधारणपणे कधी कधी येतो, कारण त्याबद्दल फारसं ऐकिवात नाही किंवा सामान्य माणसाला त्याबद्दल फारशी काही माहिती नाही. तर सामान्य माणसाच्या हिशोबाने काय सांगाल त्याबद्दल? नाही, पेनम्ब्रल चंद्रग्रहण तर कित्येकदा काय होतं की आता मी जसं तुम्हाला म्हटलं की 5 अंशामध्ये जर आला त्याच्या खाली तर आपल्याला चंद्रग्रहण दिसतं. आता तो कोण जो आहे जो जितका कमी असेल त्याप्रमाणे आपल्याला खग्रास दिसणार आहे, किंवा अंबरल ग्रहण म्हणजे खग्रास दिसणार आहे का पेनम्ब्रल ग्रहण दिसणार आहे, हे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर आपण एक जर साधारण गणित मांडलं तर आपण बघतो की वर्षातनं आपल्याला 7 ग्रहणं दिसू शकतात जास्तीत जास्त, आणि त्याच्यातली 2-3 आहे ती नक्कीच सूर्याची ग्रहणं असतात. आणि तसंच कमीत कमी जर आपण बघितलं तर 2 ग्रहणं एका वर्षात होऊ शकतात, आणि त्याच्यातली दोन्ही ग्रहणं सूर्याची ग्रहणं असतात. पण चंद्रग्रहण आणि उरलेली ग्रहणं जी 7 आकडा मी तुम्हाला सांगितला, तर ती चंद्राची ग्रहणं, चंद्र सूर्य यांचं मिक्सचर असू शकतं. पण त्याच्यामधलं आणखीन एक ग्रहण असा प्रकार येतो की ज्याला हायब्रिड ग्रहण म्हणतात. आणि ही हायब्रिड ग्रहणं जी आहेत ती आपल्याला पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण गोलार्धामध्ये दिसतात. तेव्हा तिथे होतं काय की काही ठिकाणी आपल्याला खग्रास ग्रहण दिसतं, काही ठिकाणी बरोबर जेव्हा ते एका रेषेत येतात तिथे कोंकणाकृती अर्धचंद्रग्रहण दिसतं, म्हणजे पेनम्ब्रल ग्रहणं दिसतात. तर अशा पद्धतीचे ग्रहणं सुद्धा आपल्याला दिसू शकतात. अगदी. नरेंद्रजी, आपल्यासाठी हा माझा प्रश्न आहे. असं म्हणजे अंदाज सुद्धा वर्तवले जातात किंवा सांगितलं जातं की सामाजिक मतभेद किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर असे काही खरोखर म्हणजे घटना घडू शकतात का, किंवा ज्या मागच्या काही महिन्यांमध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत त्याला ही स्थिती कारणीभूत असते का? 100% असते. कारण ग्रहण हे संपूर्ण वैश्विक लेवलला परिणाम करत असतात. त्याच्यात राष्ट्र, समाज या गोष्टी नक्की येतात, किंवा व्यक्ती, या तिन्ही गोष्टींचं महत्व असतं. आता हे ग्रहण जे आहे, या ग्रहणामध्ये पृथ्वीवरचा मॅक्झिमम भाग हा येतोय. त्याच्यात संपूर्ण आशिया खंड आहे, संपूर्ण दक्षिण आफ्रिका आहे, युरोप खंड आहे, दक्षिण अमेरिका आहे. त्यामुळे जवळपास पृथ्वीचा 75% भाग ह्या ग्रहणाने व्यापलेला आहे. हे खग्रास चंद्रग्रहण दिसतंय पृथ्वीवर 75 ठिकाणी. त्यामुळे मानवी जीवनावरचे परिणाम त्याला तुम्हाला अनुसरून दिसणार. जे सध्या पूरस्थिती किंवा जे काही संकट येत आहेत संपूर्ण जगामध्ये, अशा प्रकारची स्थिती आहे, किंवा जे काही वैचारिक राजकीय मतभेद देशादेशांतर चाललेले आहे, हे सगळे त्या खग्रास ग्रहणाचेच परिणाम आपल्याला सध्या दिसून येतात. तर 100% त्याचे परिणाम होतात, कारण हे खग्रास चंद्रग्रहण पृथ्वीवरचा 75% भाग या ग्रहणाने व्यापलेला आहे. त्यामुळे त्याचं महत्व या सध्याच्या कालखंडात संपूर्ण पृथ्वीवर जवळपास आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारतातले असणारे मतभेद असो, किंवा युक्रेन रशियाचा जो वाद चालला गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्याविषयी संबंधित असो, किंवा जे राजकीय किंवा आर्थिक भूमिका देशांच्या आहेत, मोदी किंवा ट्रम्प किंवा पुतीन किंवा चायनीज, हे जे राष्ट्र आहेत हे सगळे एकत्र त्याच दृष्टिकोनातून याच्या एक वैचारिक ज्या गोष्टी आहेत या मोठ्या स्वरूपात त्याचं एक वैचारिक स्खलन चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे हे खग्रास चंद्रग्रहण पृथ्वीवरचा बराचसा भाग व्यापल्यामुळे देशादेशांमध्ये समाज, राष्ट्र आणि व्यक्ती याच्यावर त्याचे शुभ अशुभ परिणाम हे दिसत आहेत, याच्यात काही शंका नाही. नक्की. अरविंदजी, यावर आपल्याला काय बोलायचं आहे? मला एवढंच म्हणायचं की हे जे हे म्हणाले की त्यांची श्रद्धा आहे, भावना आहे वगैरे वगैरे, पण असला कुठलाही प्रभाव चंद्रग्रहण सूर्यग्रहणावरनं होत नाही. आणि आपण जर समजा स्टॅटिस्टिक्स मानलं, सांख्यिकीतनं बघितलं
तर कुठलंही आपल्याला को रिलेशन दिसत नाही. आणि मी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी आजपर्यंत 50-60 खग्रास ग्रहणं बघितलेली चंद्रग्रहणं बघितलेली आहेत, 7 खग्रास सूर्यग्रहणं वेगवेगळ्या देशात जाऊन बघितलेली आहेत. आणि जे हे ज्योतिषी सांगतात की अमुक ग्रहणाच्या वेळेस अमुक करू नका किंवा करा किंवा कसं, मी तसं काहीही केलेलं नाहीये. आणि जे सांगतात की करू नका ते मी सगळं केलेलं आहे. आणि तरी मी आज तुमच्याशी बोलतोय. तर ह्याला कुठलाही शास्त्रीय वैज्ञानिक आधार नाही. आता आपण जरी हे मगाशी आता म्हणाले होते की ह्याच्यामुळे इकॉनॉमीवरती प्रभाव पडेल, पण आजच आपण बघितलं की ट्रम्प आपलं तर हे मागे घेण्याच्या तयारीमध्ये आहे. मग हे कुणासाठी चांगलं आणि कुणासाठी वाईट. आणि दुसरा भाग हा तो की जेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावरती पडल्यामुळे जवळजवळ 75 भागामध्ये कुठल्याही ग्रहणाच्या वेळेस होतं, भारतात दिसू दे किंवा नाही दिसू दे, अख्ख्या जगभर हीच परिस्थिती असते. तर त्याला असा कुठलाही शास्त्रीय आधार नाही असं मला सांगावं असं वाटतं. खरं आहे, म्हणजे सामाजिक परिस्थितीवर काही बदल होत नसेलही, मात्र या चंद्रग्रहणाचा भौगोलिक परिस्थितीवर काही परिणाम होऊ शकतो का? अतिवृष्टीसारख्या काही परिस्थिती उद्भवू शकतात का? अरविंदजी, तुम्ही कसा होणार हा विचार करा ना, की पृथ्वीची सावली जी आहे ती सूर्यामुळे सततच पडतीये. चंद्र आणि पृथ्वी चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतोय, पृथ्वी सूर्याची परिक्रमा करतीये. अशामुळे असं काहीच वेगळं घडणारं नाहीये. आणि 5 अंश म्हणजे किती लहान कोन आहे तो. आणि सतत दर अमावस्येला आणि दर पौर्णिमेला चंद्र तेवढाच आपल्या दिशेने येत असतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं म्हणणं बरोबर राहणारच नाही. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीमध्ये काही परिणाम होणार आहे का? दर अमावस्येला आणि पौर्णिमेला असं घडतच असतं. त्यामुळे त्याला कुठलाही, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक ह्यांना सर्वांना म्हणे ज्योतिषांना की तुम्ही काही स्टॅटिस्टिकल डेटा एकत्र केलाय का? आपण नुसतं सांगतो पण आपल्याकडे गणित आहेत का? किंवा काही अंदाज बांधले तर किती लोकांवरती त्यांचा परिणाम झालाय का? असा काही शोध तुम्ही घेतलाय का? तर आपण बघतो की असा कुठला शोध त्यांनी घेतलेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी कमीत कमी एवढं तरी संशोधन करावं सांगण्यापूर्वी. सिद्धेश्वरजी, यावर आपल्याला काय म्हणायचंय? नाही, मगाशी मी तुम्हाला जो उल्लेख केला की आपण दारूच्या बाटलीवरती लिहितो की हे पोटाला लिव्हरला चांगलं नाही काय, किंवा दारू पिलं की लिव्हर खराब होतं. एखाद्याने जर सांगितलं की मी रोज दारू पितो माझं लिव्हर बघा चांगलं आहे असं म्हणण्यासारखं आहे काय. ह्या गोष्टी कशा आहेत की ज्याला मानायचे त्यांनी मानल्या पाहिजे. जसं देव आहे का हे आपण कोणाला दाखवू शकत नाही, तसं याचे परिणाम हे तुम्हाला स्वतःला अनुभवायला घ्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं की याचा परिणाम सगळ्यांना होणार नाही. ज्या लोकांच्या दशा खराब आहे, ज्या लोकांचं त्या ठिकाणी त्या राहुकेतूचा खराब परिस्थिती आहे किंवा त्याच्या संदर्भात काही दशा असतील त्या लोकांना याचा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. मी जसं सांगितलं की ठीक आहे, मला काय दिसलं तर मी भारताच्या धनस्थानात ग्रहण होतात म्हणून भारताला कुठेतरी त्या ठिकाणी काही इफेक्ट झालेला आहे. जरी ते परत घेतलं तरी इफेक्ट तर झालेलाच आहे काय. दुसरी गोष्ट काय, रशियाची कुंभ असेल तर त्यांना सध्या युद्धाचा सामना करावा लागतोय कारण कुंभ राशीमध्ये ग्रहण होतं. याच्यामध्ये आलं लक्षात. आपण जर त्याच्यामध्ये उघड्या डोळ्याने बघितलं तर ते दिसतं आपल्याला. ते आपण जसं धर्मशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या तिघांचा वेगळा विचार करायला पाहिजे. धर्मशास्त्राचे नियम हे मी सांगितलं तसं खूप प्राचीन काळामध्ये रचले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काल सुसूत्रपणा आणायला पाहिजे, हे आम्ही त्याच्याशी मान्य करतो. परंतु परिणाम होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे की मी आयुष्यभर मी दारू पिली म्हणून माझं लिव्हर चांगलं आहे असं म्हणण्यासारखं आहे ते. तर तिथं जे काही गोष्टी अशुभ आहेत त्या लोकांचा आधीच खराब आहे, त्यांना तो प्रॉब्लेम होतो. मी एखाद्याचा पोट आधीच वीक आहे, त्यांनी जर दारू पिली तर ते लवकर खराब होईल त्याचा. हा जो प्रकार आहे हा त्याचा परिणाम होतोच. म्हणजे दारूचा परिणाम पोटावर होतो का? तो होतो. मग ज्यांचे त्या ठिकाणी पचनशक्ती चांगली आहे त्यांना त्याचा परिणाम कमी होईल. ज्याची पचनशक्ती वीक आहे त्याचा परिणाम त्याचा लवकर त्रासदायक होईल. पण परिणाम होतो हे आपण मान्य करायला पाहिजे. त्याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. जसं आता मी सांगितलं की कर्क वृश्चिक आणि मीन ह्या आपण त्याचं दिशा माहिती आहे. जे आपल्याला प्राचीन योगीने सांगितलं आहे की उत्तर दिशेला ह्या राशींचा अंमल आहे. मग ह्या उत्तर दिशेला ह्या ग्रहणाचा परिणाम दिसतो आपल्याला की तिथं अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, रोज काहीतरी दुर्घटना आपल्याला इथं बघायला मिळते. हा ग्रहणाच्या मागचा पुढचा काळ संवेदनशील असतो या गोष्टीत. किंवा आता कुंभ राशीमध्ये ग्रहण होते, कुंभ राशी वायू तत्वचे राहते. मी माझ्या दिवाळी अंकामध्ये मागच्या या ग्रहणामुळे विमान दुर्घटना होतील याचा परिणाम मे महिन्यामध्ये आपण लिहिलेला आहे आणि ती आपल्याला बघायला मिळाली. या विमान दुर्घटना हे सुद्धा या ग्रहणाचाच परिणाम आहे. हे आपल्याला सगळीकडे दिसणार नाही. मग ती ज्या ठिकाणी ती वेळ आणि स्थळ त्या ठिकाणी त्याला जोडून येतं तिथं ती दुर्घटना मी रोज होणार नाही का? रोज होणार नाही या घटना. तर इथं ह्या गोष्टी तुम्हाला प्राकर्षाने जाणवतील.
ह्या जिथं त्या ठिकाणी याचा परिणाम होईल तिथं त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव येऊ शकतो, पण हे सरसकट होईल असं नाहीये. पण सिद्धेश्वरजी, आपण म्हणजे जागतिक घडामोडींविषयी सुद्धा बोललो म्हणून हा प्रश्न, पुढील काळ मग भारतासाठी नेमकं कसा असेल? हे बघा, मागच्या ज्यावेळेला कुंभ राशीमध्ये ग्रहण झाली होती 2016-17 साली सिंह राशीमध्ये, तर त्यावेळेला भारतामध्ये नोटबंदी झाली होती. म्हणजे आर्थिक परिणाम होणं हे दोन्हीकडे आपल्याला सारखं दिसतं. काय तुम्ही जर तुम्ही मगाशी सर जे म्हणले की स्टॅटिस्टिक आहे का, तुमच्याकडे काय लिहिलेलं आहे का? आमच्याकडे भरपूर रेकॉर्ड आहे. तर तुम्ही जर मागे गेलात का ह्या कुंभ आणि सिंह राशीच्या ग्रहणाच्या काळामध्ये त्या वर्षामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल तुम्हाला झालेले बघता येईल. अशा गोष्टी अनेक आहेत. जसं तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला ह्या राशीमध्ये ग्रहण होतं त्यावेळेला अतिवृष्टीचा धोका असतो आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळेला ग्रहणाच्या जवळपास भूकंप आलेले तुम्हाला बघायला मिळतील मोठे. हा परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला माहिती की किल्लारीचा भूकंप हा त्या ठिकाणी तुम्हाला आठवतो, तर त्यावेळेला सुद्धा ग्रहण त्या ठिकाणी कारणीभूत होती. तर इथं ग्रहणाचा परिणाम हा नैसर्गिक आपत्तीमध्ये होतोच, कारण शेवटी याचा परिणाम रविचंद्रावरती होतो, पृथ्वीवरती होतो. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पृथ्वीवरती परिणाम होतो हे आपल्याला भरती आवटीमध्ये जसं महिन्याला दिसतं, तसंच ग्रहणाच्या वेळेला त्याच्यामध्ये जास्ती तीव्रता त्याची वाढलेली असते. आलं लक्षात? तर त्या ग्रहणाच्या काळामध्ये अशुभता वाढते, इतर वेळेला अशुभता कमी असते, पण ग्रहण असेल त्याच्या काळामध्ये ते जास्ती होते. पण ते कुठल्या राशीमध्ये होतं त्याच्याविषयी तेच अवलंबून आहे. एखाद्या मेष राशीमध्ये जर ग्रहण होत असेल तर त्याला आगीच्या दुर्घटना तुम्हाला जास्ती बघायला मिळतील. ज्याला त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये होतो त्याला भूकंप जास्ती होतील. ज्याला जलराशीला तो त्रास होतो त्यावेळेला ते तुम्हाला अतिवृष्टी जास्ती दिसेल. मी इथं आपत्तीचा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी ज्या राशीमध्ये ग्रहण होतात त्यानुसार ते बघायला मिळतं. किंवा 12 राशीमध्ये ज्या राशींना तो ग्रहण कुठल्या स्थानामध्ये येतं त्याप्रमाणे त्याचा परिणाम होतो. एखाद्याच्या सिंह राशीमध्ये आता ग्रहण जे होते आजचं त्यांच्या 7म स्थानामध्ये होतं, त्यावेळेला काय होईल, त्याच्या जोडीदाराला याचा त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्या विवाह सौख्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी अडचण या काळामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. सिद्धेश्वरजी, काहीसा सामाजिक मतभेदांचाच आपण विषय मगाशी काढला होता आणि त्याचबरोबर आपण काही वादांविषयी बोलत होतो, कसा चंद्रग्रहणाचा परिणाम असू शकतो वगैरे वगैरे. मात्र अगदी चंद्रग्रहण सुरू होण्याआधी मुंबईतच एक वाद काहीसा निर्माण झाला होता. यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतर झालं आणि तेही चंद्रग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी विसर्जन झालेलं आहे. तर विसर्जन चंद्रग्रहण काळाच्या काही काळ आधी होणं हे योग्य की अयोग्य, कारण त्यावेळी सूतक काळ होता? हे बघा, आपण जर थोडं सापेक्ष वृत्तीने बघितलं तर त्याचं विसर्जन ज्यावेळेला तो गणपतीचं मांडवातून बाहेर पडतात त्याच्यावरती विसर्जन प्रक्रिया झालेली असते. म्हणजे अक्षर आपण त्याच्यातला आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते, काढून घेतलेली असते. म्हणजे नुसते आता ते मातीचा पुतळा असतो तो ऍक्च्युअली हा एक विधी म्हणला तर त्याच्यामध्ये ते अशुभ आहे. पण आपण ती जी मूर्ती होती त्याच्यामध्ये प्राण नव्हते, तर ते त्यामुळे ग्रहण काळात केलं काय किंवा नाही केलं हा आपण त्याचा परिणाम माझ्यावरती जास्ती होणार नाही, कारण याचा त्याच्यामध्ये आत्मा किंवा प्राण हा आपण काढून घेतलेला असतो ज्याला ते विसर्जन विधी झालेला असतो, ज्या तो मूर्ती बाहेर निघते त्यावेळेला. त्यामुळे त्याला आपण जास्ती अशुभ म्हणायचं काही कारण नाही. परंतु आपण धर्मशास्त्र म्हणलं तर त्या ठिकाणी अशा गोष्टी जर आपण याच्या ग्रहणाच्या आधी केलं तर चांगलं असावं हे आपण नक्की म्हणायला पाहिजे. अगदी ही चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. मात्र त्यापूर्वी अरविंदजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. दरम्यान ही चीन मधली दृश्य आहेत आणि ज्या लालबुंद चंद्राची आपल्याला प्रतीक्षा होती तो लालबुंद चंद्र आपल्याला चीनच्या अवकाशात पाहायला मिळतोय. खरोखरच ऋतुजा, हा लालबुंद असा चंद्र आणि अवर्णनीय किंवा एक अद्भुत अशी ही खगोलीय घटना आपण याची डोळा पाहतो आहोत. NDTV मराठीवर महाकव्हरेज अंतर्गत तुम्ही हे लालबुंद चंद्राचं अनोखं रूप पाहू शकता आहात. अगदी खरं आहे माली, ज्याची व्याख्या किंवा ज्याला असं म्हटलं जातं रेड ब्लड, त्याचीच प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या मार्फत पाहायला मिळते. हा खरोखरच भला मोठा आणि लालबुंद असा चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रग्रहण आपल्याला हे पाहायला मिळतंय, ज्याची सुरुवात अगदी काही वेळापूर्वी झालेली आहे. विविध देशांमध्ये हे दृश्य पाहता येणार आहे आणि भारतामध्ये सुद्धा विविध शहरांमधनं ते पाहता येणार आहे. या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल. चर्चा सुद्धा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. पॉझिटिव्ह बदल होऊ शकतात. जे आरोग्य ज्यांचं खराब असेल ते आरोग्य चांगली होण्यास, शुभ आरोग्य मिळण्यास सुरुवात होईल.
त्यामुळे वृषभ राशीसाठी सुद्धा त्याचं अत्यंत चांगलं फळ आहे. त्यामुळे मेष वृषभ या दोन्ही राशींना या चंद्रग्रहणाचं अत्यंत चांगलं फळ आहे. मारटकर सर आमचे गुरुवारी आहेत, त्यांनी जे सांगितलं आणि जे विवेचन आतापर्यंत केले ते सगळं अगदी योग्य आहे. आणि त्यामुळे ते ज्याप्रमाणे सांगतायत त्या दृष्टीने या दोन्ही राशींना अत्यंत चांगलं फल या असणाऱ्या चंद्रग्रहणाचं आहे. सिद्धेश्वरजी, मिथुन राशीबद्दल काय सांगाल? बघा, मिथुन राशीला मिश्र फळ सांगितलेलं आहे. मिथुन राशीला 9व्या स्थानातून हे ग्रहण होत आहे. तर मिश्र फळ म्हणजे काय, एक चांगलं काही अशुभ काही शुभ असतं त्याचा आपण विचार करायला पाहिजे. तर चांगलं काय असू शकतं, तर राहू सारखा ग्रह जेव्हा भाग्यस्थानात येतो त्यावेळेला त्यांना काही चांगल्या संधी पण उपलब्ध होण्याची शक्यता असते, की मोठ्या संधी ज्या अनपेक्षित आहेत. राहूचं फळ कसं असतं की काही आश्चर्यकारक अनपेक्षित अशा गोष्टी त्यांना त्यांच्या संधी मिळणं हा त्याचं एक चांगलं फळ आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पण एक अशुभत्व त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर 9व्या स्थानामध्ये एखादा पापग्रह येणं त्याच्यामुळे काय होतं की राहू हा एक धर्मशास्त्राचा थोडासा विरोधातला ग्रह आहे, विरोधी गुणधर्माचा असल्यामुळं यांच्या काही पूजा धर्म क्रिया किंवा धार्मिक गोष्टी याच्यामध्ये खंड पडू शकतो. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थ्यांना काही परीक्षेच्या वेळेला काही विसरलं जाणं किंवा काही वेळेला त्या निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये एखादी संधी थोडक्यात हुकणं किंवा नुसताच त्या ठिकाणी एखादी गोष्ट होते असं वाटतं आणि होत नाही, हे त्याचा एक निगेटिव्ह फळ आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. नरेंद्रजी, कर्क राशीवर याचा नेमका कसा परिणाम पाहायला मिळेल सगळ्याच अनुषंगाने, म्हणजे आरोग्य, पैसा, सगळ्याच फॅक्टर मध्ये काय काय परिणाम असेल? कर्क राशीला हे चंद्रग्रहण जे आहे अशुभ फलदायी आहे. कारण शनीच्या असणाऱ्या कुंभ राशीत होणारे ग्रहण आहे आणि चंद्र आणि कुंभ राशी ही एक प्रकारची षडाष्टक योगातली राशी आहे. त्यामुळे मानसिक ताणतणावाचा प्रभाव हा कर्क राशीला जास्त जाणवणार आहे. मानसिक असणारे एक प्रकारची अस्वस्थता, चंचलता ही वाढेल. त्यामुळे त्याचा परिणाम मानसिक आरोग्य खराब झाल्यामुळे शारीरिक आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कर्क राशीच्या दृष्टीने हे ग्रहण फारसं चांगलं नाही. त्याचे अशुभ परिणाम त्यांच्या सांपत्तिक स्थितीवर पण होऊ शकेल. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे हानी आपल्या असणाऱ्या व्यापारात असो, धंद्यात असो. त्या दृष्टीने कर्क राशीच्या लोकांना जलतत्वाची रास असल्यामुळे हे ग्रहण फारसं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. अधिकाधिक आपले व्यवहार जपून करणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारची रिस्क ही टाळली पाहिजेत. म्हणजे ग्रहण झाल्यापासूनचा पुढचा साधारण 33 दिवसाचा कालखंड, महिनाभराचा जो कालखंड आहे त्या दरम्यान त्याचे अशुभत्व जाणवतं. त्यामुळे त्या दृष्टीने त्या अशुभत्वावर मात करण्यासाठी एक आपलं विशिष्ट प्रकारे विचार आणि काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कर्क राशीला हे ग्रहण योग्य नसल्यामुळे त्याचे अशुभ परिणाम सर्व प्रकारे या कर्क राशीवर आहेत. नक्की. सिद्धेश्वरजी, सिंह राशीविषयी काय सांगाल? सिंह राशीसाठी हा चंद्रग्रहणाचा काळ कसा आहे? सिंह राशीला हे ग्रहण सप्तम स्थानामध्ये होत आहे. सप्तम स्थानाने ज्या गोष्टी आपण बघतो त्याच्यावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. याच वेळेला त्यांच्या सिंह राशीमध्ये सध्या केतूचं भ्रमण चालू आहे आणि सप्तमात ग्रहण होत आहे. याचा संबंध त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने निगेटिव्ह असू शकतो. दोघांच्या मध्ये जसं आता म्हणलं की राहू हा गैरसमज निर्माण करणार आहे, तर दोघांच्या विवाह सौख्यामध्ये काही गैरसमज निर्माण होणं किंवा काही त्याच्यामध्ये अविश्वास निर्माण होणं आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी सिंहराशीत केतू असल्यामुळे त्या व्यक्तीला एकटेपणा अशा काळामध्ये बऱ्यापैकी बघायला मिळतो. यांना एक लोनलीनेस येतो, एकटेपणा जाणवतो आणि जोडीदाराशी आपल्याला साथ नाही किंवा त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण करणाऱ्या काही घडामोडी या काळामध्ये होण्याची शक्यता असते. तोच प्रकार त्यांच्या कोर्ट कचेरी बाबतीत होऊ शकतो की तिथं कोर्ट कचेरीमध्ये यांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी होण्याची, निकाल लागण्याची शक्यता असते. किंवा दुसऱ्या बाजूला भागीदारीचे जे व्यवसाय असतात त्याच्यामध्ये ह्या लोकांना थोडंसं त्या ठिकाणी जोडीदाराकडनं फसवणूक होणं किंवा काही गोष्टी तिथं जोडीदाराच्या मध्ये मतभेद निर्माण होणं, मतभिन्नता निर्माण होणं असा परिणाम ह्या सिंह राशीच्या लोकांना ह्या काळामध्ये बघायला मिळेल. नरेंद्रजी, पुढची जी रास आहे ती आहे कन्या आणि काही राशी ज्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जाणार आहे. त्यामध्ये कन्या रास येते का? एकंदरीत त्या राशीवर नेमका कसा प्रभाव पाहायला मिळेल? कन्या राशीवर अत्यंत शुभ प्रभाव आहे. कारण कन्या राशीच्या बाबतीत सध्या जे ग्रहण आहे हे अत्यंत शुभ फलदायी आहे. कारण कन्या आणि कुंभ हे नवपंचम योग येतो. कुंभ राशीत होणारं हे ग्रहण आहे आणि कन्या आणि कुंभचा एक नवपंचम योग असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना व्यापार चांगली संधी वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चांगला कालखंड हा पुढच्या साधारण महिनाभराचा, सव्वा महिन्याचा आहे. आणि कन्या राशीच्या लोकांना आर्थिक प्रगतीच्या चांगल्या संधी येतील. आपापल्या कार्यक्षेत्रात जे लोक असतील त्यांना त्याचे प्रमोशनल गोष्टी अनुभवास येतील.
तसंच कन्या राशीच्या जे काय असतील विद्यार्थी असतील तर त्यांना चांगले एक्सेल्स इन स्टडीज किंवा आता सध्या ऍडमिशनसाठी बरेच लोक ट्राय करतायत, मेडिकल असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग ऍडमिशन असो किंवा आउट ऑफ इंडिया परदेशात शिकण्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न चालले. तर कन्या राशीचे असणारे विद्यार्थी वर्ग यांना हे ग्रहण अत्यंत शुभ फलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना कन्या राशीच्या लोकांना याच्यात अत्यंत शुभ परिणाम दिसतील आणि त्यांच्या अपेक्षा या ग्रहणामुळे पूर्ण झालेल्या दिसतील. त्यामुळे कन्या राशीचं ज्यांचे आहेत त्याच्या स्त्रिया आल्या, पुरुष आले, कार्यक्षेत्रातली माणसं आली, व्यापार क्षेत्रातले व्यापारी आले, यांना हे ग्रहण अत्यंत सर्वांगीण शुभ आहे आणि त्यांच्या जीवनात त्यांना मनासारख्या घटना घडलेल्या दिसतील. अशा प्रकारे कन्या राशीचं महत्व या ग्रहणाचं आहे. सिद्धेश्वरजी, तुला राशीसाठी काय सांगाल? तुला राशीसाठी चंद्रग्रहणाचा काळ किती फलदायी किंवा अशुभ आहे? तो राशीला ह्या कुंभ राशीतला ग्रहण पंचम स्थानामध्ये येतं, त्यामुळे याचं मिश्र फळ सांगितलेलं आहे. आता याचे चांगला आणि वाईट फळाचा जर विचार केला तर ह्या पंचम स्थानावर आपण संतती, शिक्षण ह्या गोष्टी बघत असतो किंवा काही प्रमाणात शेअर मार्केटचा विचार आपण याच्यामध्ये करतो. पण मूळ पत्रिका कशी त्याच्यावरती पण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला परिणाम बघायला पाहिजे. पण ज्या लोकांना गूढशास्त्र शिकायचंय, ज्या लोकांना तंत्रमंत्र विद्या शिकायची आहे, की ज्या लोकांना अशा प्रकारच्या काही उपासना करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हे थोडं अनुकूल त्या ठिकाणी भ्रमण आपल्याला बघायला मिळेल की ह्या गोष्टी शिकण्यासाठी. किंवा राहू हा परदेशी भाषेसाठी उत्तम आहे, तर परदेशातलं शिक्षण घेणं किंवा परदेशी भाषा शिकणं यासाठी याचा परिणाम अनुकूल असू शकतो. दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह काय असेल तर त्याच्यामध्ये मुलांची काळजी ह्या काळामध्ये ह्या लोकांना असू शकते. संतती विषय जे आपण याचा प्रमुख जो विषय सांगितला जातो की गर्भ ज्यांना आहे, ज्या लोकांचं त्या ठिकाणी प्रेग्नन्सी आहे, त्या जर तुळ राशीच्या लोक असतील त्यांना मात्र ह्या काळात जास्ती काळजी घ्यायला पाहिजे. कारण पंचम स्थानात ग्रहण होतं, जिथं आपण त्या ठिकाणी एक संततीचा विचार करतो. तर ह्या लोकांनी मात्र ह्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या लोक तुळ राशीचे आहेत यांनी निश्चितपणे काळजी घ्यायला पाहिजे. अशा ठिकाणी काही चुका होऊ शकतात, या ग्रहणाचा परिणाम ह्या लोकांना जास्ती होऊ शकतो प्रेग्नन्सीच्या काळामध्ये. तिथे यांनी त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. नरेंद्रजी, या पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक आणि तिच्यावर नेमका कसा प्रभाव पाहायला मिळेल त्याला जोडूनच विचारते, इतर ग्रहांची नेमकी स्थिती या राशीच्या बाबतीत काय असेल? आता वृश्चिक राशी ही जलतत्वाची आहे आणि त्यामुळे जलतत्वाच्या राशींना हे ग्रहण फारसं योग्य नाही. कारण कुंभ राशीत होणारं हे चंद्रग्रहण जे आहे वृश्चिक राशीचे केंद्रयोग करतो. तर हा एक अशुभ ग्रहयोग असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून जलतत्वाच्या वृश्चिक राशीला हे ग्रहण अशुभ आहे. मुख्यतः वृश्चिक राशीची जी माणसं आहेत त्यांना हे मानसिक दृष्टिकोनातून ताणतणावाचा असणारा ग्रहयोग आहे किंवा वादविवाद जास्त होणे, मग ते आपल्या पत्नीबरोबर असतील, कुटुंबियांबरोबर असतील, सामाजिक दृष्टीने असतील. जे वृश्चिक राशीचे लोक आहेत हे जलतत्वाची रास असल्यामुळे हे ग्रहण त्यांना फारसं योग्य नाही, अशुभ आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून वृश्चिक राशीला या ग्रहणाचे अत्यंत अशुभ परिणाम अनुभव येतील किंवा येणाऱ्या महिनाभरात ते जाणवतील. त्याच्यात व्यापारी वर्गातले जे लोक असतील, व्यापार क्षेत्रातले, शेअर मार्केट मधले लोक असतील, त्यांना हे लॉसेस झालेले दिसतील. कारण वृश्चिक राशीला अत्यंत केंद्रयोग हा अत्यंत अशुभ आहे. कारण राहू केतूची असणारी विशिष्ट स्थिती ही त्यांना लॉसेस मध्ये परिवर्तित करेल. त्यामुळे या पुढच्या महिनाभरात वृश्चिक राशीच्या लोकांनी इझी मनी गेम, त्याच्यात शेअर मार्केट येतं, याच्यात फारसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचारपूर्वक करावी किंवा टाळावी. त्यामुळे हा एक दृष्टिकोन त्याच्यात आहे. गृहिणीच्या दृष्टिकोनातून कौटुंबिक वादविवाद, संघर्ष हे वृश्चिक राशीच्या स्त्रियांना जाणवू शकतील. त्यांच्यावर अकारण काही गोष्टींचे खोटे आरोप येणे अशाही घटना घडू शकतात, ज्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडेल. त्यामुळे गृहिणी ज्या वृश्चिक राशीच्या आहेत त्यांनी महिनाभर अबोला ठेवणं किंवा मौन पकडणं हे जास्त योग्य राहील. वादविवाद कमी करणं अत्यंत आवश्यक राहील. आणि त्या क्षेत्रात विद्यार्थी असतील किंवा जे काही अजून कार्यक्षेत्रातले लोक असतील त्यांनाही वैचारिक समतोल ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यावेळेस काय होतं, वृश्चिक राशी चंद्र जो असतो हा अत्यंत नीच अवस्थेत असतो आणि ग्रहणामुळे त्याची परमनिषत्व अवस्था येते. त्यामुळे वृश्चिक राशी लोक त्वरित एक प्रकारे पॅनिक होणे, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे, राग येणे किंवा अत्यंत आततायीपणा करणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी बॅलन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांना उपासना, देवतांची साधना, उपासना ही प्रभावी उपयोग देऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे वृश्चिक राशीला हे ग्रहण फारसं योग्य नाही. याच्यात ह्या ग्रहणाचा हा अशुभत्व त्यांना जास्त प्रमाणात जाणवू शकतो. बरं, नरेंद्रजी खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल. आणि याचबरोबर रक्तचंद्र या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आणखीन एक आपले पाहुणे जोडले गेलेले आहेत. भूपेश गाडगे ज्योतिषाचारी आत्ता आपल्याबरोबर आहेत. भूपेशजी, आम्ही या चंद्रग्रहणाचा विविध राशींवर कसा परिणाम होऊ शकतो याविषयी चर्चा करत आहोत. पुढची
पुढची जी रास आहे जिच्याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत ती आहे धनुरास. तर या धनुराशीसाठी हे चंद्रग्रहण किती उपयुक्त किंवा फलदायी आहे, काय सांगाल? नमस्कार. धनुराशीसाठी हे चंद्रग्रहण शुभकारक, धनकारक आणि धनदा संपदा देणारा आहे असं मानलं जाते. बेसिकली मेष, वृषभ आणि धनु या तिन्हीला धनदायक समृद्धिकारक हे ग्रहण मानलं जाते. नक्की. अगदी सिद्धेश्वर, जी पुढची रास आहे ती म्हणजे मकर, आणि मकर राशीसाठी नेमकं हे चंद्रग्रहण कसं ठरणार आहे, प्रभावशील ठरेल का? मकर राशीच्या दुसऱ्या स्थानामध्ये ग्रहण होतं. हे दुसरं स्थान हे तुमचं कौटुंबिक आणि आर्थिक सौख्याशी निगडीत स्थान आहे. तर त्याच्यामुळे याचा परिणाम हा त्या दृष्टीने निगेटिव्ह किंवा प्रतिकूल असू शकतो. तर याच्यामध्ये काही ह्या ग्रहणाचा परिणाम हा कौटुंबिक सौख्यामध्ये काही बिघाड निर्माण करणं किंवा कुटुंबामध्ये काही विसंवाद निर्माण करणं किंवा एकत्र कुटुंबामध्ये विभाजन होणं, काही त्याच्यामध्ये एकमेकांचे गैरसमज वाढणं, ह्या गोष्टीचा परिणाम हा पहिला कौटुंबिक सौख्या असू शकतो. दुसरी गोष्ट आर्थिक दृष्टीने, आता जसं आपण सांगितलं मगाशी की यांची आर्थिक स्थिती थोडीशी या काळामध्ये बिघडू शकते. कुठेतरी चुकीची गुंतवणूक होणं, चुकीच्या ठिकाणी पैसे अडकणं, अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत ह्या काळामध्ये होण्याची शक्यता असते. ह्यांनी हे 2 वर्ष आपली जी संपत्ती आहे ती नीट वापरली पाहिजे किंवा गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या स्थानावरून आपण डोळे आणि दात ह्या गोष्टीचा विचार करतो. तर काही लोकांना डोळ्याचे प्रॉब्लेम ह्या ग्रहणामुळे ह्या ठिकाणी होऊ शकतात. ज्या लोकांचा साधारण म्हणणं असते की आता चंद्रग्रहणाची भीती नसते, पण सूर्यग्रहणाला काही वेळेला उघड्या डोळ्याने ग्रहण बघितलं असेल तर ह्या लोकांना त्याचा परिणाम जास्ती दिसेल. जे लोक मकर राशीचे आणि कुंभ राशीमध्ये सूर्यग्रहण होते त्यावेळेला त्यांनी ग्रहण बघितलं किंवा जनरलच त्या ठिकाणी ह्या काळामध्ये डोळ्याची आणि दाताची काळजी घेणं हे या लोकांना आवश्यक असतं. आर्थिक स्थिती बाबतीत त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि कौटुंबिक सौख्य बिघडू नये, गैरसमज वाढू नये याची अतिशय काळजी घ्यायला पाहिजे. विशेष करून धनस्थान हे बोलण्याचं पण आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला या लोकांकडनं चुकून किंवा काही वेळेला त्या ठिकाणी अति उतावीपणे काहीतरी बोललं जातं आणि त्याचा अपप्रचार किंवा त्याचा वाईट इफेक्ट हा कुटुंबावरती होत असतो. त्यामुळे यांनी बोलताना समाजात किंवा घरात सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. भूपेशजी, कुंभ राशीविषयी काय सांगाल? कुंभ राशीच्या लोकांना काय सल्ला द्याल? हे ग्रहण आज कुंभ राशीतलंच आहे. पूर्व भाद्रपदात नक्षत्रामध्ये येत असल्यामुळे शरीर पीडा, मानसिक त्रास होण्याची शक्यता या राशींच्या लोकांना नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे धननाश पण, द्रव्यनाश पण आणि मानसिक पीडा, विशेष करून आरोग्याच्या तक्रारी, हाडांचे दुखणे आणि कुठल्याही कारणाने या लोकांना इथे थोडंसं हाही त्रासदायक राहणार आहे असं दिसतंय. नक्की. सिद्धेश्वरजी, मीन राशीविषयी काय सांगाल? मीन राशीला हे 12व्या स्थानामध्ये ग्रहण होत आहे. तर 12 म्हणजे व्ययस्थान, हे तुमचं नुकसान दाखवतं. तर याच्यामध्ये खर्च करणं किंवा नुकसान होणं या गोष्टी याच्याशी निगडीत आहे. ह्या लोकांनी व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यायला पाहिजे. नको तिथं पैसा खर्च होणं किंवा त्या ठिकाणी कुठेतरी व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये आर्थिक हानी होणं किंवा ज्या लोकांना कर्ज घ्यायचं आहे त्या ठिकाणी कर्ज घेण्यामध्ये यांना अडचण येणं किंवा ज्या लोकांना दूरचा प्रवास करायचा आहे तर तिथं त्यांना पासपोर्ट व्हिसामध्ये अडचणी निर्माण होणं किंवा परदेशात जर गेले तर तिथं काहीतरी त्यांच्यावरती आपत्ती येणं, अशा काही गोष्टी होण्याची शक्यता असते. किंवा बालंट येणं, आपण ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीचं बालंट येणं, आरोप होणं किंवा एखादा त्या गुन्ह्यामध्ये ते अडकणं किंवा एखादा जामीन असेल त्या ठिकाणी त्याच्याकडनं त्यांना काहीतरी त्रास होणं. तर इथं ह्या गोष्टीचा संबंध खूप आहे. तर ह्या लोकांनी ह्या बाबतीत खूप काळजी घ्यायला पाहिजे की परदेश प्रवास करताना त्या ठिकाणी त्यांनी खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी गोष्टी केल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये अडकू नये, जामीन राहू नये कुठल्या लोकांना किंवा त्याच्यामध्ये खर्च करताना अनावश्यक खर्च टाळावा किंवा कर्ज घेताना त्या ठिकाणी तुमच्या आवाक्यातलाच कर्ज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. जे कर्ज घेतलंय त्याच्यामध्ये काय कर्जफेडीसाठी त्रास या लोकांना या काळामध्ये होऊ शकतो. भूपेश जी, आपण प्रत्येक राशीसाठी नेमका कसा प्रभाव असेल हे जाणून घेतलेला आहे, मात्र हा प्रभाव किंवा हे परिणाम किती कालावधीसाठी राहतील याविषयी काय सांगाल? राशी परत्वे जे शुभाशुभ आता सांगितले गेले त्यात महत्वाचं हे असते की प्रत्येक ज्योतिषशास्त्राचं फलादेशीच्या कथनाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं मत तुम्हाला पाहण्यात येईल. मला असं वाटतं की हे जे परिणाम आहे महिन्यापुरते किंवा चंद्र राशीत असेपर्यंत
याचे अशुभ परिणाम किंवा शुभ परिणाम साधारणपणे पाहायला मिळतात. पण परमनंट असे 6 महिने 1 वर्ष याचे दुष्परिणाम राहते असं कुठेही अभ्यासात तरी आढळलं नाही. पण साधारणपणे 4 ते 7 दिवस किंवा आठवडाभर यापेक्षा जास्त याचे दुष्परिणाम किंवा शुभ परिणाम राहत नाही. महत्वाचं हे आहे की ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रह जे योग असतात शुभ किंवा अशुभ त्यानुसार ते फळं देत असतात असं मानलं जाते. एकाच राशीच्या जे लोक आहेत, जगामध्ये 7 अरब लोक आहेत आणि एका राशीचे साधारणपणे 60 ते 70 करोड लोक राहतील. या सर्वांना असेच दुष्परिणाम किंवा शुभ परिणाम असतात असं बिलकुल मानणं हे एक प्रकारे अंधश्रद्धेचंच द्योतक होईल. त्यामुळे ज्योतिषशास्त्र सुद्धा बदनाम होईल असं माझं प्रखर मत आहे. हे जे दुष्परिणाम आहे हे तत्कालिक तात्पुरते असतात, हे काही लॉंग टर्म साठी नसतात. यामध्ये कोणीही अंधश्रद्धा ठेवू नये असं माझं या सर्व ऐकणाऱ्या लोकांना आव्हान. सिद्धेश्वरजी, ज्या राशींसाठी हे चंद्रग्रहण शुभ नाहीये याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, त्या राशीच्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? आपण आता जे स्थानागत जे आपण परिणाम बघितले की त्या स्थानानुसार जसं आपण मकर राशीला धनस्थानात ते आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने खराब सांगितलंय, तसं त्यांनी तिचं काळजी घ्यायला पाहिजे. कारण राहू हा काय करतो, चुका करायला भाग पडणार आहे. ग्रहणामध्ये चुका होण्याची शक्यता असते. आता त्याच्यामध्ये थोडंसं मेदिनी ज्योतिषाचा जर विचार केला ना, तर आमच्या शास्त्रामध्ये नियम असा आहे की एका ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत असतो. म्हणजे किमान याचा परिणाम 6 महिन्याचा असतो पुढच्या ग्रहणापर्यंत. प्रत्येक 6 महिने ग्रहण होतात. तर तसा एक मेदिनी शास्त्रामध्ये नियम आहे. तर तसा विचार करताना तुम्हाला मी जसं सांगितलं की हा एका दिवसाचा परिणाम नाहीये, हा तुम्हाला त्या ठिकाणी ह्या 1.5 वर्षातल्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी तुम्ही केलेली क्रिया ही त्याचा परिणाम बराच काळ पुढे त्या ठिकाणी होऊ शकते. पण आपण टोटल 1.5 वर्षामध्ये ज्या स्थानामध्ये ग्रहण होतात त्या स्थानाबद्दल तुम्हाला काळजी, जसं दुसऱ्या स्थानामध्ये ग्रहण आहे तर आपण कौटुंबिक आणि आर्थिक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, चुका होऊन देऊ नये किंवा त्यात काही बिघड होऊ नये. 4थ्या स्थानामध्ये ग्रहण होतात तर आपण वास्तू खरेदी करताना काळजी घ्यायला पाहिजे, वाहन चालवताना काळजी घ्यायला पाहिजे, किंवा आपल्या घरातल्या आईसारख्या जे काही आहेत त्या ठिकाणी व्यक्ती त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. 5म स्थानात ग्रहण असेल तर त्यांनी संततीविषयी काही गडबड होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. संततीबरोबर तुमचं त्या ठिकाणी चांगला रेपो असला पाहिजे, तिथं त्याच्याकडनं काही चुका होणार नाही किंवा तुमचे संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे टाकताना या लोकांनी खूप त्या ठिकाणी अलर्ट राहायला पाहिजे किंवा टाळलं पाहिजे. ह्या 1.5 वर्षामध्ये ज्यांना 5म स्थानात ग्रहण आहे, उदाहरणार्थ स्थूळ राशीला 5मात ग्रहण आहे, त्यांनी शेअर मार्केट पासून थोडे दिवस दूर राहायला पाहिजे. किंवा आता जिथं त्या ठिकाणी 6ठात ग्रहण आहे तिथं चांगलं सांगितलंय, पण त्या जोडीला त्यांनी औषध घेताना काळजी घ्यायला पाहिजे. राहू हा चुकीची औषधं घ्यायला भाग पडतो किंवा बऱ्याच वेळेला डायग्नोसिस चुकू शकतं. अशा त्यांनी 2-3 ओपिनियन घेतले पाहिजे. कुठले मोठं काही ऑपरेशन करायचे, काही सर्जरी करायची किंवा औषध घ्यायचंय तर तिथं तुम्हाला ते करताना सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं असतं. 7म स्थानात ग्रहण आहे त्या लोकांनी जोडीदाराबद्दल त्या ठिकाणी गैरसमज टाळले पाहिजे किंवा आपल्याकडनं चुका होणार नाही किंवा समोरच्या व्यक्तीने खरंच चूक केली का हे जाणून घेऊन मग त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. तिथं विसंवाद टाळले पाहिजे. किंवा भागीदारीमध्ये तुम्ही नवीन व्यवसाय करताना ह्या काळामध्ये तो नक्की आपल्यासाठी चांगला आहे का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही हे जाणून घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. 8म स्थानात ग्रहण असेल त्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. तिथं तुम्ही तुमचं पथ्य पाणी, व्यायाम, आहार निहार नीट जपलं पाहिजे किंवा प्रवास त्यांनी जपून केला पाहिजे. काय अपघात होण्याची शक्यता असते 8म स्थानात असताना. किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी विषयी या ठिकाणी काहीतरी मोठे गोंधळ या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता असते, तिथं अलर्ट राहायला पाहिजे. ज्या लोकांच्या 9व्या स्थानात ग्रहण आहे त्या लोकांनी आपले काय पूजा पाठ आहे याच्यामध्ये खंड पडून देऊ नये. किंवा जिथं विद्यार्थी असतील त्यांनी अभ्यासामध्ये चुका होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तिथं कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या लोकांना 10म स्थानात ग्रहण आहे त्यांनी वरिष्ठांशी आपले संबंध चांगले कसे राहतील याचा विचार करायला पाहिजे. किंवा नोकरी व्यवसाय करताना शक्यतो ह्या काळात बदल करू नये. मी दुसरे नोकरी बदलणं किंवा व्यवसाय बदलणं ह्या गोष्टी ह्या काळामध्ये टाळल्या पाहिजे. ज्या लोकांना 11 स्थानात ग्रहण आहे त्यांनी मित्रांशी सुसंवाद ठेवला पाहिजे. मित्रांशी गैरसमज होऊ शकतात. जरी ते चांगलं सांगितलं ते काही गोष्टीसाठी चांगलं आहे. 3, 6, 11 जी ग्रहण आहेत ती तुमच्यामध्ये स्वतःच्या काही मोठे लाभ होणं, तुमचा प्रभाव पडणं इथपर्यंत ठीक आहे, पण दुसऱ्या काही निगेटिव्ह पण फळं असतात त्याची काळजी घेतली पाहिजे.
ज्या लोकांचं 12 साल ग्रहण आहे मीन राशीसारख्या, त्या लोकांनी कर्ज काढू नाही शकतो. काढलं तर तुमच्या लिमिटमध्ये काढलं पाहिजे. अवास्तव कर्ज काढलं नाही पाहिजे. आपल्याला ते झेपेल काय याचा विचार करून मग त्याच्यामध्ये कर्ज काढलं पाहिजे. किंवा परदेशात जाताना त्या ठिकाणी आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, किंवा तिथे गेल्यावरती नोकरी शोधण्यापेक्षा इथूनच काही तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्मेशन मिळालं तर जा, किंवा पासपोर्ट व्हिसामध्ये गोंधळ होऊ शकतो, हे गृहीत धरून आपण पुढे विचार केला पाहिजे. हे आपण त्याची प्रिकॉशन्स ज्या स्थानामध्ये त्याचं ग्रहण होते त्या स्थानासंबंधित आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात जर त्यांना प्रतिकूल असेल त्यांनी काही त्याच्या उपासना केल्या पाहिजे. उदाहरणार्थ राहू केतूसाठी आम्ही शंकराची उपासना सांगतो किंवा काळभराची उपासना सांगतो. तर अशा काही उपासना आहेत, त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा जप जाप किंवा त्या संदर्भात काही दान सांगितलेले आहेत. काळ्या वस्तू, काळ्या काही तीळ किंवा त्या ठिकाणी तेल, लोखंड, पोलाद, अशा काही गोष्टी राहू केतूशी निगडीत आहेत. त्या तुम्ही ह्या काळामध्ये जर अशुभ असेल तर तुम्ही त्याचं दान धर्म तुम्ही आजच नाही असं तुम्ही त्या ठिकाणी शनिवारच्या वेळेला एखाद्या असं तुम्ही जर केलं किंवा राहूची नक्षत्र असतील त्यावेळेला केलं तर तुमची त्या ठिकाणी एक निगेटिव्हिटी किंवा प्रतिकूलता कमी व्हायला मदत होईल. नक्की सिद्धेश्वरजी, अत्यंत खूप सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये चंद्रग्रहण आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध तुम्ही समजावून सांगितलात. प्रत्येक राशीनुसार काय नेमकं केलं गेलं पाहिजे याबद्दलही तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलात आणि या कार्यक्रमात NDTV मराठीसह खूप सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. यानंतर रक्तचंद्र कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आता भूपेश जी आहेत आणि त्यांच्याशीच आपण आता पुढे चर्चा करत आहोत. भूपेशजी, तुमच्याशी चर्चा करण्यापूर्वी आपण सध्या चंद्रग्रहणाची खास 4 दृश्य जगभरातली आपण पाहतो आहोत. जवळपास संपूर्ण चंद्र हा आता पृथ्वीच्या सावलीनं झाकोळला गेलेला आहे. ग्रहण पूर्ण अवस्थेत येत असल्यासारखं दिसतं आहे. ऋतुजा, अतिशय एक वेगवेगळी रूपं जगभरातली आपण चंद्राचीही पाहतो आहोत. काही ठिकाणी अगदी बारीकशी चंद्रकोर अशी दिसते आहे, तर काही ठिकाणी अजूनही पूर्णपणे झाकोळला गेलेला नाही आहे. तर मगाशी काही वेळापूर्वीच आपण रेड ब्लड मून म्हणजे काय असतं की चर्चा ज्याची करत होतो तेही आपल्याला पाहायला मिळालं होतं. जगात काही ठिकाणी त्या ब्लड मूननं दर्शनही दिलेलं आहे. अगदी, आणि चीनमध्ये ती खास दृश्य आपल्याला पाहायला मिळालेली होती. विविध देशांमध्ये ही स्थिती हळूहळू पाहायला मिळेल. जसं आपल्या अभ्यासकांनी सुद्धा सांगितलेलं आहे, भारतामध्ये कदाचित ती स्थिती मध्यरात्री आपल्याला पाहायला मिळेल आणि काही वेळासाठी तो वेळ पुढे सुरू राहील. आणि त्याचमुळे हा रेड ब्लड मून पाहण्यासाठी भारतीय सुद्धा तितकेच उत्सुक आहेत. जगभरातली सध्याची ही दृश्य आहेत विविध देशांमधली, जे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. खगोलप्रेमींसह सामान्य नागरिक सुद्धा तितकेच उत्सुक आहेत हा क्षण पाहण्यासाठी आणि चंद्रग्रहण पाहण्यासाठी. काही ठिकाणी अगदी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली गेल्याचं दिसतं आहे आणि हळूहळू तो जाताना दिसतोय. ही खरोखरच खगोलीय घटना पाहणं हे खरोखरच सामान्य माणसाप्रमाणे खगोल अभ्यासकांसाठी सुद्धा खूप अवर्णनीय आहे, अद्भुत आहे. त्याचप्रमाणे एक चांगल्या अभ्यासाची संधी निर्माण करून देणार आहे, कारण अगदी प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या चंद्रग्रहणाचा घेता येतोय. खग्रास चंद्रग्रहण भारतात काही ठिकाणी दिसणं शक्य नाही आहे, कारण ढगाळ वातावरण आहे. मात्र तुम्ही NDTV मराठीवर याचं महाकव्हरेज पाहू शकता आहात. वेगवेगळ्या ठिकाणची ही चंद्रग्रहणाची स्थिती आपण स्क्रीनवर पाहतो आहोत आणि हे असेच चंद्रग्रहण आपण पुढेही पाहणार आहोत ऋतुजा. मात्र NDTV मराठीवर आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, लगेचच परतूया. पाहत राहा NDTV मराठी.